पाठलाग करून 58 बैल जातीचे गोवंश वाचवले। नमस्कार, मी संजना भांबुरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून। चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांनी थरारक पाठलाग करून गोवंशांची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला आहे। वडकी पोलिसांनी खैरी शिवारात नाकाबंदी करून केलेल्या या कारवाईत 58 गोवंश आणि एक कंटेनर असा एकूण 41,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी नागपूर येथील 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर विविध कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे। 7 मे रोजी सायंकाळी 4:45 वाजताच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी पोलीस स्टेशन आणि यवतमाळ नियंत्रण कक्षाकडून वडकी पोलिसांना माहिती मिळाली। एक कंटेनर क्रमांक HR69C9634 माजरी वनीमार्गे गोवंश घेऊन वेगाने पळत असून पोलीस आणि गोरक्षक त्याच्या पाठलाग करत होते। माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांनी पथकासह खेरी शिवारात धाव घेतली। पोलिसांनी एका अरुंद पुलावर ट्रक आडवा लावून रस्ता अडवला। सायंकाळी 5:15च्या सुमारास संशयास्पद कंटेनर येताच पोलिसांनी त्याला घेराव घातला आणि चालकासह तिघांना ताब्यात घेतले। कंटेनरची तपासणी केली असता त्यात 58 गोवंश क्रूरपणे कोंडलेले आढळले। पोलिसांनी 11,60,000 रुपये किमतीचे गोवंश आणि 30 लाख रुपयांचा कंटेनर जप्त केला आहे। या प्रकरणी झनकलाल मरकाम, मंजूर खान पठाण आणि अब्दुल सोहेब सर्व राहणार नागपूर यांना अटक करण्यात आली आहे। जप्त केलेले गोवंश सुरक्षितपणे गोशाळेत हलवण्यात आले आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलिसांनी यशस्वीरित्या पार पाडली। अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।